नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं बालाजी टॉक या आपल्या यूट्यूब चॅनलवर। टॉप 20 MCQ पोलीस भरतीसाठी उपयुक्त असे MCQ आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मित्रांनो। तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। खालीलपैकी कोणास भारतातील आर्थिक विकेंद्रीकरणाचा जनक म्हणून ओळखले जाते? तर पर्याय क्रमांक 1 आहे मित्रांनो लॉर्ड कॅनिंग, पर्याय क्रमांक 2 आहे लॉर्ड लॉरेन्स, पर्याय क्रमांक 3 आहे लॉर्ड मेयो आणि पर्याय क्रमांक 4 आहे लॉर्ड नॉर्थब्रुक। तर मित्रांनो या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे मित्रांनो लॉर्ड मेयो। दुसरा प्रश्न पाहूया मित्रांनो। दुसरा प्रश्न आहे केरळमध्ये अस्पृश्यांसाठी मंदिर प्रवेशाची चळवळ कोणी उभारली होती? पर्याय क्रमांक 1 आहे शिवराम वलंकर, पर्याय क्रमांक 2 आहे नारायण गुरु, पर्याय क्रमांक 3 आहे राजगुरू आणि पर्याय क्रमांक 4 आहे पेरियार। मित्रांनो अचूक पर्याय तुम्ही कमेंट करा। तुम्ही उत्तर कमेंट केलंच असेल मित्रांनो। या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे शिवराम वलंकर। प्रश्न तिसरा आहे मित्रांनो भारतातील शिक्षण क्षेत्रात सुधारणा करण्यासाठी 1882 साली विल्यम हंटर कमिशन कोणी नेमले होते? पर्याय क्रमांक 1 आहे मित्रांनो लॉर्ड लिटन, पर्याय क्रमांक 2 आहे लॉर्ड कॅनिंग, पर्याय क्रमांक 3 आहे मित्रांनो लॉर्ड रिपन आणि पर्याय क्रमांक 4 आहे यापैकी नाही। तर मित्रांनो या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे लॉर्ड रिपन। चौथ्या प्रश्नाकडे वळूया मित्रांनो। चौथा प्रश्न आहे ब्रिटिश साम्राज्यवाद्यांनी कोणत्या वर्षी भारतात दुष्काळ संहिता घोषित केली? पर्याय क्रमांक 1 आहे 1857, पर्याय क्रमांक 2 आहे 1861, पर्याय क्रमांक 3 आहे 1873 आणि पर्याय क्रमांक 4 आहे 1883। तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे मित्रांनो 1883। पाचव्या प्रश्नाकडे वळूया मित्रांनो। पाचवा प्रश्न आहे भारताचा प्रथम व्हाईसरॉय कोण होता? भारताचा प्रथम व्हाईसरॉय कोण होता? तर मित्रांनो पर्याय क्रमांक 1 आहे लॉर्ड डलहौसी, पर्याय क्रमांक 2 आहे वॉरन हेस्टिंग, पर्याय क्रमांक 3 आहे लॉर्ड कॅनिंग, पर्याय क्रमांक 4 आहे लॉर्ड मेयो। तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे मित्रांनो लॉर्ड कॅनिंग। सहावा प्रश्न आहे मित्रांनो बनारस हिंदू विद्यापीठाची स्थापना कोणाच्या पुढाकाराने झाली होती? तर मित्रांनो या प्रश्नाचा पहिला पर्याय आहे लाला हरदयाळ, दुसरा पर्याय आहे मित्रांनो लोकमान्य टिळक, तिसरा पर्याय आहे मित्रांनो स्वामी दयानंद, पर्याय क्रमांक 4 आहे पंडित मदन मोहन मालवीय। तर मित्रांनो या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पंडित मदन मोहन मालवीय। तर मित्रांनो सातवा प्रश्न पाहूया। सातवा प्रश्न आहे मित्रांनो विद्यापीठ अनुदान आयोगास कोणत्या वर्षी संसदेचा वैधानिक दर्जा देण्यात आला? पर्याय क्रमांक 1 आहे मित्रांनो 1951, पर्याय क्रमांक 2 आहे 1952, पर्याय क्रमांक 3 आहे 1955 आणि पर्याय क्रमांक 4 आहे 1956 आणि मित्रांनो या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे 1956। आठवा प्रश्न पाहूया मित्रांनो। आठवा प्रश्न आहे 1911 मध्ये लॉर्ड हॉर्डिंग्जनने भारताची राजधानी कोलकात्याहून कोठे हलवली? पर्याय क्रमांक 1 आहे मित्रांनो दिल्ली, पर्याय क्रमांक 2 आहे मुंबई, पर्याय क्रमांक 3 आहे अमृतसर आणि पर्याय क्रमांक 4 आहे लाहोर। तर मित्रांनो या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 दिल्ली। नवव्या प्रश्नाकडे वळूया मित्रांनो। नववा प्रश्न आहे फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट कोठे आहे? पर्याय क्रमांक 1 आहे मुंबई, पर्याय क्रमांक 2 आहे पुणे, पर्याय क्रमांक 3 आहे बंगळुरू आणि पर्याय क्रमांक 4 आहे नवी दिल्ली। तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पुणे येथे फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट आहे। 10व्या प्रश्नाकडे वळूया मित्रांनो। 10वा प्रश्न आहे जिना हाऊस या नावाची ऐतिहासिक वास्तू कोठे आहे? पर्याय क्रमांक 1 आहे कराची, पर्याय क्रमांक 2 आहे लाहोर, पर्याय क्रमांक 3 आहे इस्लामाबाद आणि पर्याय क्रमांक 4 आहे मुंबई। तर मित्रांनो या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे मुंबई। मुंबई येथे जिना हाऊस ही या नावाची ऐतिहासिक वास्तू आहे मित्रांनो। 11व्या प्रश्नाकडे वळूया मित्रांनो। 11वा प्रश्न आहे क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात लहान जिल्हा कोणता? तर पर्याय क्रमांक 1 आहे मुंबई शहर, पर्याय क्रमांक 2 आहे मुंबई उपनगर, पर्याय क्रमांक 3 आहे ठाणे आणि पर्याय क्रमांक 4 आहे रायगड। तर मित्रांनो या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे मुंबई शहर मित्रांनो। आता 12व्या प्रश्नाकडे वळूया मित्रांनो। 12वा प्रश्न आहे महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यात कोठे जलविद्युत केंद्र आहे मित्रांनो? पर्याय क्रमांक 1 आहे मित्रांनो कोयना, पर्याय क्रमांक 2 आहे जायकवाडी, पर्याय क्रमांक 3 आहे खोपोली आणि पर्याय क्रमांक 4 आहे थळवाई. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे मित्रांनो खोपोली, पर्याय क्रमांक 3। 13व्या प्रश्नाकडे वळूया मित्रांनो। 13वा प्रश्न आहे महाराष्ट्रातील सर्वाधिक म्हणजे 6 महानगरपालिका असलेला जिल्हा कोणता? तर मित्रांनो या प्रश्नाचा पहिला पर्याय आहे मुंबई शहर, पर्याय क्रमांक 2 मुंबई उपनगर, पर्याय क्रमांक 3 ठाणे, पर्याय क्रमांक 4 पुणे। तर मित्रांनो या प्रश्नाचं अचूक उत्तर कोणतं आहे ते तुम्ही कमेंट करा। तुम्ही उत्तर कमेंट केलंच असेल मित्रांनो। तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ठाणे। ठाणे या जिल्ह्यात महाराष्ट्रातील सर्वाधिक म्हणजे 6 महानगरपालिका आहेत मित्रांनो। पुढल्या प्रश्नाकडे वळूया मित्रांनो। प्रश्न क्रमांक 14 महाराष्ट्राचा राज्य प्राणी कोणता मित्रांनो?
पर्याय क्रमांक 1 आहे मित्रांनो मुंगूस, पर्याय क्रमांक 2 आहे शेकरू खार, पर्याय क्रमांक 3 आहे मित्रांनो बिबट्या, पर्याय क्रमांक 4 आहे पांढरा वाघ। मित्रांनो या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे शेकरू खार। महाराष्ट्राचा राज्य प्राणी हा शेकरू खार आहे मित्रांनो। 15व्या प्रश्नाकडे वळूया मित्रांनो। 15वा प्रश्न आहे महाराष्ट्रातील सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प कोणता? पर्याय क्रमांक 1 आहे जायकवाडी औरंगाबाद, पर्याय क्रमांक 2 आहे कोयना सातारा, पर्याय क्रमांक 3 आहे भंडारदरा अहमदनगर, पर्याय क्रमांक 4 आहे उजनी सोलापूर। तर मित्रांनो या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे जायकवाडी औरंगाबाद। तर मित्रांनो 16व्या प्रश्नाकडे वळूया मित्रांनो। नागझिरा हे वन्य प्राणी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? तर मित्रांनो पर्याय क्रमांक 1 आहे चंद्रपूर, पर्याय क्रमांक 2 आहे ठाणे, पर्याय क्रमांक 3 आहे गोंदिया, पर्याय क्रमांक 4 आहे अमरावती। तर मित्रांनो या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे गोंदिया। नागझिरा हे वन्य प्राणी अभयारण्य गोंदिया जिल्ह्यात आहे। तर मित्रांनो 17व्या प्रश्नाकडे वळूया। 17वा प्रश्न आहे महिसमाळ हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? पर्याय क्रमांक 1 आहे मित्रांनो अहमदनगर, पर्याय क्रमांक 2 आहे औरंगाबाद, पर्याय क्रमांक 3 आहे अमरावती आणि पर्याय क्रमांक 4 आहे नंदुरबार। तर मित्रांनो या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे मित्रांनो औरंगाबाद। महिसमाळ हे थंड हवेचे ठिकाण औरंगाबाद जिल्ह्यात आहे। 18व्या प्रश्नाकडे वळूया मित्रांनो। 18वा प्रश्न आहे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाची स्थापना कोणत्या वर्षी झाली? तर मित्रांनो पर्याय क्रमांक 1 आहे 1951, पर्याय क्रमांक 2 आहे 1962, पर्याय क्रमांक 3 आहे 1972 आणि पर्याय क्रमांक 4 आहे 1975। तर मित्रांनो या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे 1962। 19वा प्रश्न आहे मित्रांनो चंद्रपूर हे शहर कोणत्या नदीवर वसलेले आहे? पर्याय क्रमांक 1 आहे तवा, पर्याय क्रमांक 2 आहे इरई, पर्याय क्रमांक 3 आहे उरुमुडी, पर्याय क्रमांक 4 आहे चंद्रिका। तर मित्रांनो या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 इरई। चंद्रपूर हे शहर इरई या नदीवर वसलेले आहे। 20वा प्रश्न आहे मित्रांनो महाराष्ट्रात सर्वाधिक कोणत्या जिल्ह्यात तांब्याचे साठे आढळतात? पर्याय क्रमांक 1 आहे चंद्रपूर, पर्याय क्रमांक 2 आहे गडचिरोली, पर्याय क्रमांक 3 आहे सिंधुदुर्ग आणि पर्याय क्रमांक 4 आहे यवतमाळ। तर मित्रांनो पर्याय क्रमांक या ठिकाणी 1 बरोबर आहे चंद्रपूर। महाराष्ट्रात सर्वाधिक तांब्याचे साठे हे चंद्रपूर या जिल्ह्यात आढळतात। मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट करा। आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून येणारे व्हिडिओ तुम्ही पाहू शकाल मित्रांनो। आणि महाराष्ट्रातील नोकर भरती संदर्भात स्पर्धा परीक्षांच्या माहितीसाठी आणि चालू घडामोडीसाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो। धन्यवाद।